श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या 108 गोष्टींपैकी एक पवित्र जपमाळ. मित्रांनो, ही जपमाळ ऐकणे म्हणजे एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. तसेच मनोवांछित फळही मिळते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, या परमपवित्र अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीपाद वल्लभ हे श्री दत्तात्रयांचे पहिले अवतार मानले जातात. तर श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रयांचे दुसरे अवतार आहेत. श्री गुरुचरित्र ह्या सांप्रदायिक ग्रंथाचे चरित्र नायक म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती. श्रीपाद वल्लभ हे पिठापूर, आंध्र प्रदेश येथे इसवी सन 1320 ते 1350 दरम्यान जन्मले. वयाच्या 16व्या वर्षी मातापित्यांची अनुमती घेऊन ते जनकल्याणार्थ तीर्थयात्रेला निघाले. त्यावेळी मातापित्यांना अतिशय दुःख झाले, कारण त्यांची पहिली दोन्ही मुले एक अंध व एक अपंग अशी होती. श्रीपाद वल्लभांनी मातापिता यांना सांगितले की ब्रह्मचार्य हाच माझा आश्रम आहे. तुमच्या दोन्ही मुलांचे व्यंग दूर होऊन तुम्हाला त्यांचा म्हातारपणी आधार असेल, तेव्हा तुम्ही दुःखी होऊ नये असे म्हणून ते घराबाहेर पडले. ते फिरत फिरत कुरवपूर येथे आले. तेथे त्यांचा 22 वर्ष निवास होता. तेथे त्यांनी अनेक चमत्कार करून लोकांचा उद्धार केला. त्यांची अवतार समाप्ती कुरवपूर येथेच गुरुद्वादशीच्या दिवशी झाली. हे दत्तात्रयांचे स्थान म्हणून पुढे फार प्रसिद्धीस आले. काही वर्षांनी दत्त अवतार श्री नृसिंह सरस्वती 1378च्या सुमारास प्रगट झाले. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी झाला. त्यांनी मुंज झाल्यावर तीर्थाटनास सुरुवात केली. प्रथम काशी क्षेत्री जाऊन संन्यासाश्रमाची दीक्षा घेतली. त्यानंतर तेथून अनेक तीर्थक्षेत्रे फिरत फिरत ते गाणगापूर येथे कायम वास्तव्यास आले. तेथे अनेक अद्भुत चमत्कार करून लोक उद्धार केला. 1458 मध्ये आपले अवतार कार्य संपवून ते अदृश्य झाले. प्रथम कर्दळीवनी जाऊन तेथून ते शैल्य पर्वतावर गेले. तेथून
गंगेच्या किनाऱ्याने भ्रमंती करीत करीत ते परत कर्दळी वनात आले. तेथे जवळजवळ 300 वर्ष समाधी लावून बसले. ज्यावेळी गाणगापूर येथे आपला अवतार समाप्तीची वेळ आली, तेव्हा त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावले आणि त्यांना सांगितले, पत्रे आणावी विस्तृत, पुष्पे असावी सुगंधित, पुष्पनौका करून त्वरित, आम्ही जाऊ पैलतीला. सर्व शिष्यांनी आपल्या गुरुची आज्ञा पाळली, सर्व तयारी केली. परंतु सर्व शिष्यांच्या मनात कालवा कालव सुरू झाली. प्राणप्रिय गुरुचा सहवास आता मिळणार नाही. दुःखी जनांचे अश्रू आता कोण पुसणार? आता सद्गुरूंचे दर्शन होणार नाही. म्हणून भारावलेल्या डोळ्यांनी सर्वांनी त्यांना निरोप दिला. नौकेत बसल्यावर श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, आम्ही राहू कर्दळी वनी, परी गुप्त गाणगा भुवनी, विरह नसावा मनी, असू तुम्हा जवळीच. क्षणार्धात नौका डोळ्यासमोरून गेली. गाणगापूर येथे भीमा अमरजा ह्या 2 संगमावर सर्व भक्तांसमोर त्या नौकेसहित सद्गुरू गुप्त झाले. थोड्याच अवधीत पैल तीरावरून एक नौका झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी पाहिली. नौकेतील नावाड्याने तीरावरील लोकांना सांगितले की पैल तीरावर आम्ही एक तेजस्वी यतीला पाहिले. जणू प्रत्यक्ष दत्तांनीच आम्हाला दर्शन दिले. त्या यतींनी आम्हाला सांगितले, ही शेवंतीची फुले माझ्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना द्यावी. त्यांनी असाही निरोप दिला आहे, आम्ही जातो श्रीशैल्यासी, कल्याण असो सर्वांसी. शिष्यांनी ती शेवंतीची फुले ओंजळीत घेतली व जड अंतकरणाने ते मठाकडे निघाले. श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार समाप्तीचा दिवस शिशिर ऋतूमध्ये माघ वद्य प्रतिपदेचा. तो दिवस शुक्रवार होता. गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरात केली आहे. आजही त्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते. हजारो भक्त दर्शन घेण्यास तेथे जात असतात. गाणगापूर हे दत्ताचे मुख्य स्थान मानले जाते. श्रीशैल मल्लिकार्जुन येथे ते गुप्त स्वरूपात वावरू लागले. सर्व भक्तांना श्री नृसिंह सरस्वतींचा साक्षात्कार प्रत्यक्षही होऊ लागला. ते अनंत काळ तेथे समाधी अवस्थेत होते. त्यावेळी इकडे सर्व लोक धर्मभ्रष्ट होऊन स्वैराचारी होऊ लागले. अनेक पंथ, अनेक मते निर्माण होऊन सगळीकडे अराजक माजले. सर्वत्र यवनांचे अनुकरण करण्यास हिंदूंची सुरुवात झाली होती. त्यांना हे सर्व अंतर्ज्ञानाने समजत होते. समाधी अवस्था विसर्जित करून लोकांच्या कल्याणासाठी ते परत तीर्थस्थळे करीत फिरत होते. गंगेच्या काठावरील एका महद अरण्यात श्री नृसिंह सरस्वतींनी परत समाधी लावली. ते
कर्दळीवन होते. तेथे बराच काळ समाधीत गेल्यामुळे त्यांच्या भोवती प्रचंड वारूळ निर्माण झाले. जन्म कोठे झाला, कोण असती माता पिता, नसे ठाऊक कुणा, यती गुरुचा उदय झाला. दिव्य शरीर तेजोमय कांती, अजानुबाहू कौपीन छाटी, नाक कान विशाल भाल, जणू तेजाचा रवी प्रखर. एका प्रचंड वृक्षाच्या खाली एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी तेथे आला होता. आपणास भरपूर लाकडे मिळतील या हेतूने त्याने त्या झाडावर आपल्या कुऱ्हाडीचा घाव घातला व लाकडे तोडावयास लागला. त्याचा एक घाव चुकून त्या वारुळावर लागला. त्या क्षणी त्या वारुळातून रक्ताची एक चिळकांडी उडाली. ते पाहून लाकूड तोड्या घाबरला. क्षणभर त्याला काय करावे हे सुचेना. लाकूड तोड्याने त्या अवस्थेतच वारुळाची माती लगेच उपसण्यास सुरुवात केली. तो एक तेजपुंज ऋषी त्या वारुळात आसन घालून बसलेला त्याने पाहिला. त्याच्या तेजाची प्रभा सर्वकडे पसरली होती. त्या ऋषींच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते. हे अघोरी कृत्य आपल्या हातून घडले व आपण पापाचे धनी झालो. आता हे ऋषी आपणास नक्कीच शाप देतील असा विचार त्याच्या मनात आला. तो दुःख वेगाने रडू लागला. तेव्हा ऋषींनी आपली समाधी विसर्जित केली व त्या लाकूड तोड्याकडे मंद स्मित करीत ते ऋषी पाहू लागले. तेव्हा लाकूड तोड्या लगेच धावत पुढे आला व त्याने त्या ऋषींचे चरण धरले. तो ऋषी म्हणजेच नृसिंह सरस्वतींचाच अवतार श्री स्वामी समर्थ म्हणून प्रगट झाला होता. तो लाकूड तोड्या वारंवार स्वामींची क्षमा मागू लागला. तो म्हणाला, मी बहु अन्यायी, परी घातले आपुल्या पायी, क्षमा करोनी लवलाही, अभय द्यावे मज दिना. पायाशी लोळण घेणाऱ्या त्या लाकूड तोड्यास स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठविले. स्वामींचा स्पर्श होताच त्याच्या अंगातून वीज सळसळली. स्वामी म्हणाले, तुझ्याकडून माझी समाधी भंग पावली व मी प्रगट झालो. तू महान पुण्यवान आहेस. तुझे परम कल्याण होईल. स्वामींनी लाकूड तोड्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्या क्षणी त्याला अपूर्व ज्ञानप्राप्ती झाली. लगेच त्याने स्वामींचे चरण धरले व त्याच्या अश्रूंनी स्वामींच्या चरणांना अभिषेक केला. दत्तात्रयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रगट झाला. ते अंधारातले गडद अरण्य स्वामींच्या तेज प्रकाशाने उजळून निघत होते. स्वामींच्या मुखातून शब्द आले, दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड, मूळ मूळ हे शब्द बोलून स्वामी तेथून पुढील प्रवासास निघाले. तो लाकूड तोड्या श्री स्वामींकडे पाहत उभा राहिला. तेव्हा त्याच्या लक्षात आले, स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत. भक्तांनो,
पुढील अध्याय बघूया या पुढील व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.